नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे सक्सेस डिजिटल क्लास या आपल्या यूट्यूबमध्ये चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा जी झालेली आहे त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे. तर त्याची उत्तरपत्रिका आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर मग सुरू करूया. कोणताही वेळ न घेता तर लगेच आपल्या टॉपिकला आपण सुरुवात करू. तर तुम्ही पाहू शकता आजच झाले सन 2024 इयत्ता 5वी भाषा मराठी व गणित. आज सकाळी झालेला हा पेपर होता. तर त्याची उत्तरपत्रिका आपण काढणार आहोत. तर सर्वांनी आपापली जी काही कार्बन शीट मिळलेली ती आपल्याजवळ घेऊन आपले मार्क तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. तर पहिला प्रश्न होता, वरील कवितेत एकूण किती व्यावसायिकांचा उल्लेख आलेला आहे. तर या कवितेमध्ये एकूण 5 व्यावसायिकांचा उल्लेख आलेला होता. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, वरील कवितेसंबंधी अयोग्य जोडी असलेला पर्याय शोधायचा. अयोग्य म्हणजे बरोबर जोडीचा पर्याय शोधायचा. तर तो पर्याय क्रमांक 4 आहे, सैनिक ज्ञान देऊन चांगला नागरिक घडवणे. तर हा पर्याय आपला बरोबर काढला होता. त्यानंतर खालील प्रश्नात वाक्यप्रचार व त्याचा अर्थ व त्यांची योग्य जोडी आपल्याला शोधायची होती. तर यातली योग्य जी जोडी आहे तर ती पर्याय क्रमांक 2 असेल, अ आणि क. तर अ म्हणजे बाण हरपणे, तल्लीन होणे आणि क म्हणजे आभाळ कोसळणे, संकट येणे. हे दोन्ही वाक्यप्रचार बरोबर होते, म्हणून पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असेल. त्यानंतर खाली दिलेल्या नामांपैकी नपुंसकलिंगी नाम कोणतं. तर आता जो काय नामांचा लिंगाचा नियम आहे तो तर पाहू शकता. तर जे अनेक वचन असतं त्या अनेक वचनाचं एक वचन करून त्याचं लिंग शोधायचं. मग त्याच्यामुळं हा येईल तो रस्ता, ती शाळा, तो डोंगर, किंवा त्यानंतर आपला पर्याय क्रमांक 4 हा बरोबर राहील. त्यानंतर तुम्ही पाहू शकता प्रश्न क्रमांक 5वा. प्रश्न क्रमांक 5चं उत्तर असेल तर चुकीचे विरामचिन्ह घातलेले वाक्य कोणते. तर चुकीचे विरामचिन्ह पर्याय क्रमांक 2, चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक जोडी तुकडोजी महाराज देवबाबा असे म्हणतात. तर हे चुकीचे वाक्य आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता उत्तरावरती प्रश्न आले होते. तर प्रश्न क्रमांक 6, वरील उत्तरासमोर खालीलपैकी किती विधान चुकीची आहे. तर आता बरेचसे विद्यार्थी काय करतात, नुसतं विधान वाचतात आणि लवकर गाईत करतात, पण इथं विचारलेली आपल्याला चुकीची. तर याच्यात 2 विधानं चुकीची आलेली आहेत, म्हणून 6चं पर्याय क्रमांक 3. नंतर खालीलपैकी कोणते काम अग्निशमन दल करत नाही. तर यातले कोणते काम अग्निशमन, तर अपघातात सापडलेल्या जखमींना घरं बांधून देणे हे काम अग्निशामक दल करत नाही. तर त्यानंतर आता चौकटीत दिलेली अक्षरं जोडून मन बनवायची होती. तर मन, उतावळा नवरा, गुडघ्याला भाषिक, अशा प्रकारची जी काय मन आहे ती बनत होती. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सापडली सुद्धा असं, कारण की यावेळी जी मन होती ती एक सोपी मन अशी आणि आलेली होती. तर अशी मन बनवल्यानंतर आपल्याला काय विचारलं होतं, मन तयार करून उजवीकडून 8वे अक्षर कोणते. तर उजवीकडून 8वे अक्षर येते रा, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर तुम्ही पाहू शकता खाली दिलेल्या पर्यायातील नदी या शब्दाचे समानार्थी शब्द कोणत्या पर्यायात आलेले आहे. तर आता ते जे काय आपलं पर्याय आहेत त्या पर्यायातून आपल्याला काय करायचं आहे, नदीचे समानार्थी शब्द शोधायचे आहे. तर पर्याय क्रमांक 4, जीवनदायिनी, तटिनी आणि सरिता, अशा प्रकारचे हे आपलं उत्तर असेल. त्यानंतर तुम्ही पाहू शकता कालचा प्रश्न होता, खालीलपैकी कोणत्या वाक्यात मराठी भाषेत एकही इंग्रजी शब्द वापरलेला नाही. तर पहिल्याच वाक्यात आपल्याला सेनापती बापट हे थोर समाजसेवक होते, यात कोणताही इंग्रजी शब्द वापरण्यात आलेला नाही. त्यानंतर तुम्ही पुढचा प्रश्न 11 नंबरचा पाहू शकता की खाली दिलेली कोणती बातमी आरोग्याशी संबंधित आहे. तर फक्त पर्याय क्रमांक 3, मधुमेह दिनानिमित्त मधुमेह तपासणी शिबिर ही बातमी फक्त आरोग्याशी संबंधित दिलेली आहे. त्यानंतर खाली एक आपल्याला संवाद दिलता. संवादावरती जे काय प्रश्न होते ते आपल्याला विचारलेले आहेत. तर ते संवादासंदर्भात आपण जे काय प्रश्न विचारले त्याचे सुद्धा उत्तर पाहणार आहोत. तर प्रश्न क्रमांक 12, वरील संवाद किती जणात व कोठे घडला असावा. तर वरील संवाद हा 5 जणात आणि घरी घडलेला आहे. तर पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर येईल. त्यानंतर तुम्ही पाहू शकता वरील संवाद अनुक्रमे कोणत्या वेळी व किती तारखेला घडलेला असावा. तर तिन्ही सांजेच्या वेळी 8 ऑगस्ट वेळी आपल्याला हा घडलेला
दिसतोय. त्यानंतर तुम्ही पाहू शकता खालील प्रश्नात योग्य उत्तराचा पर्याय लिहायचा आहे. कळीचा नारद म्हणजे भांडणे लावून देणारा आणि जमदग्नीचा अवतार म्हणजे अतिशय रागीट. पर्याय क्रमांक हे उत्तर आपलं असेल. त्यानंतर तुम्ही पाहू शकता खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य क्रियापद शोधून वाक्य पूर्ण करा. 1000 मीटर धावण्यात कविताचे सुवर्णपदक अवघ्या सेकंदाने काय होईल रे? हुकले. पर्याय क्रमांक 4 हा बरोबर राहील. त्यानंतर 16वा प्रश्न आहे. खालीलपैकी एकवचन आणि अनेक वचनाची अयोग्य जोडी असलेला पर्याय निवडा. तर अयोग्य जोडी आहे दात दाते. हा पर्याय एकवचन आणि अनेक वचनाचा चुकलेला आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता खालीलपैकी वाक्यात एकही अशुद्ध शब्द नाही. वाक्य नाही तर एकही अशुद्ध शब्द नको आहे. तर पर्याय क्रमांक 3 याच्यात अस्वलाच्या पायाचा ठसा माणसाच्या पाया ठसा दिसतो. तर पर्याय क्रमांक 3 मध्ये एकही अशुद्ध शब्द आलेला नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18 पाहू शकता. सोबत दिलेल्या जाहिराती संबंधित योग्य पर्याय निवडा. तर काय होतं, 1 ते 10 डिसेंबर पर्यंत जे काय आपल्याला शोधायला सांगितले होते, मोफत पुस्तकांचे वाटप असतील. ओवी आणि दुकानाच्या 20% सवलत पण दिलेली आहे. त्यानंतर अमरावती शहरातील हे सर्व दुकान बुधवारी बंद असतात. मग हे आपल्याला सांगायचं आहे. तर अमरावती शहरातील हे दुकान कधी बंद असणार आहे? बुधवारी बंद असतं, म्हणून पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 19 मध्ये दिलेले आहे आपल्याला. तर एकूण चुकीच्या जोड्या कोणत्या? तर टावळा. त्यानंतर राष्ट्रीय प्राणी. तर चुकीच्या जोड्या ज्या काय बरोबर आहेत त्या बाजूला काढून आपण चुकीच्या जोड्या जर काढल्या तर त्या एकूण 4 जोड्या आपल्याला दिसतील की ह्या जोड्या चुकीच्या आहेत. तसेच ही पण जोडी चुकीची दिसते आपल्याला. नंतर तुम्ही पाहू शकता कडू साखर ही सुद्धा चुकीची जोडी आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20. खालील पर्यायात दिलेल्या शब्दाचे शब्दकोशातील वर्णानुक्रम लावल्यास योग्य कोणते ते उत्तर ओळखा. तर पर्याय क्रमांक 3 तराजू, थर, दौलत आणि दबदबा. हा पर्याय क्रमांक 3 काय असणार आहे? योग्य ठरणार आहे. खालील वाक्यात रिकाम्या जागी शब्दसमूहासाठी शब्द निवडून वाक्य पूर्ण करायचे होते. तर पक्ष्यांचा असणार आहे थवा आणि करवंदाची जाळी. तर पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असणार आहे. त्यानंतर जे काय आपल्याला शब्द दिले होते तर त्याच्यापासून शब्द बनवायचा होता. तर त्या ह्या शब्दांपासून शब्द तयार होईल. नकलाकार. नकलाकार असा हा शब्द तयार होईल किंवा हा शब्द तयार होईल. तर त्याच्यात आपल्याला शब्द शोधायचा होता. तर त्या शब्दाचा जो काय पर्याय क्रमांक आहे तर दुसऱ्या आणि 5व्या पाणी या शब्दाचा अर्थाचा शब्द तयार होत आहे. दुसरा म्हणजे क आणि 5वा म्हणजे र. त्याचा दुसऱ्या आणि 5व्या शब्दापासून पाणी या अर्थाचा शब्द तयार होणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23. प्रश्न क्रमांक 23 मध्ये अतिवृष्टी असा शब्द तयार होईल. तर त्याचा विचार नंतर आपल्याला बनवायचा होता. तर काय होईल? अनावृष्टी. पर्याय क्रमांक 2. म्हणून पर्याय 23चं उत्तर येत आहे 2. चुकीचा भाग ओळखायचा तर 24व्या प्रश्नात. तर 24व्या प्रश्नात आपला जो चुकीचा भाग येणार आहे तो पर्याय क्रमांक मला वाटतंय कोळी हा शब्द वेगळा येईल, म्हणून पर्याय क्रमांक 1च हे आपलं बरोबर असणार आहे. त्यानंतर खालीलपैकी जोड शब्द नसलेला शब्द. तर सागर माता हा जोड शब्द नाही, म्हणून 25च उत्तर हे 4 बरोबर आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला करा. लवकरच तुम्हाला गणित या विषयाची स्पष्टीकरणासह उत्तर आपल्या चॅनलवर बघायला मिळेल. त्यामुळे आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.